नमस्कार, मी मनीषाज रेसिपीमध्ये आज आपण पाहणार आहोत भाजणीच्या चकलीची रेसिपी। पहा, चकलीला कलर किती छान आलेला आहे आणि अतिशय क्रिस्पी क्रंची आणि अजिबात तेलकट न होणारी अशी चकलीची रेसिपी आपण पाहूया। पहा, आतूनही खुसखुशीत आणि अजिबात तेलकट चकली होत नाही। त्यासाठी साहित्य पाहूया। इथे मी 2 किलो तांदूळ घेतलेला आहे। हा रेशनचा तांदूळ आहे। वासाचा तांदूळ सोडून कोणताही तुम्ही तांदूळ इथे घेऊ शकता। स्वच्छ पाण्याने मी त्याला धुवून घेणार आहे 2-3 वेळेला आणि याला आता चाळणीवर उपसून घेऊया। डाळ, हरभरा डाळ 1 किलो आणि तांदूळ 2 किलो असं प्रमाण घ्यायचं आहे। डाळ ही धुवून घेऊया, फक्त पाण्यातून काढून घ्यायची आहे आणि घरातच फॅन खाली पसरून छान सुकवून घ्यायची आहे। डाळ पाण्यातून काढून घेऊया आणि डाळ आणि तांदूळ निथळण्यासाठी ठेवून देऊया। एका कॉटनच्या कपड्यावर डाळ आणि तांदूळ पसरवून फॅन खाली ठेवायचा आहे। घरातच सुकवायचं आहे दोन्ही, उन्हात अजिबात घालायचं नाही। छान सुकल्यानंतर डाळ आणि तांदूळ थोडं थोडं करत भाजून घ्यायचं आहे। इथं मी 1 किलो तांदूळ, अर्धा किलो हरभरा डाळ, पाव किलो उडीद डाळ आणि पाव किलो फुटाणा डाळ असं प्रमाण घेतलेलं आहे। डाळ सुकल्यानंतर थोडी थोडी करत डाळ भाजून घ्यायची आहे। जास्त काळी करायची नाही। मीडियम फ्लेमवर सतत हलवत थोडेसे डाग पडेपर्यंत डाळ भाजून घ्यायची आहे। आता हरभरा डाळ छान भाजून झालेली आहे, तिला काढून घेऊया। इथे मी पाव किलो उडीद डाळ घेतलेली आहे। उडीद डाळीला धुवायचं नाही। उडीद डाळ ही मीडियम फ्लेमवर सतत हलवत खरपूस भाजून घ्यायची आहे। उडीद डाळीमुळे चकलीच्या पिठाला चिकटपणा येतो। आता हिला काढून घेऊया। आता सुकलेला तांदूळ थोडा थोडा करत अगदी कलर बदलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे। असा सगळा तांदूळ भाजून झाल्यानंतर इथे मी 1 कप साबुदाणा घेतलेला आहे। साबुदाणा मीडियम फ्लेमवर सतत हलवत अगदी फुलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे। बघा, अगदी पांढरा शुभ्र आणि फुललेला आहे शाबू। आता शाबूही काढून घेऊया आणि गरम कढईत 1 कप पोहे फक्त गरम करून घेऊया। आता पोहेही काढून घेऊया आणि इथं मी अर्धा कप धने घेतलेले आहेत। धने छान खमंग होईपर्यंत परतून घेऊया। यातच मी 2 चमचे जिरे घातलेले आहेत। जिरेही परतून घेऊया। बाकीचा कोणताही मसाला यामध्ये घालायचा नाही, फक्त मी इथे धने आणि जिरेच वापरलेले आहेत। आता गरम कढईमध्ये फुटाणा डाळ फक्त घालून ठेवायची आहे आणि हिला परतून घ्यायची आहे। फक्त मॉइश्चर त्यामधलं गेलं पाहिजे इतपतच फुटाणा डाळ भाजून घ्यायची आहे। तयार भाजणीचं पीठ तयार करून घ्यायचं आहे। आता चकलीसाठी इथं पीठ मळून घेऊया। त्यासाठी मी इथं मोठे 3 ग्लास पाणी घेतलेलं आहे। 1 टेबलस्पून जिरे, 2 टेबलस्पून ओवा, अर्धा कप तीळ, अर्धा कप लाल तिखट आणि 2 टेबलस्पून इथं मी मीठ घातलेलं आहे आणि पाण्याला छान उकळी आणून घेऊया। इथं मी अर्धा कप लसूण पेस्ट करून घेतलेलं आहे। लसणामुळे चकलीला खमंगपणा येतो। अर्धा कप तेल गरम करून थंड करून थोडं घ्यायचं आणि ते यामध्ये घालायचं आहे आणि पाण्याला छान उकळी काढून घ्यायची आहे। उकळलेलं पाणी आता गॅसवरून खाली ठेवून घेऊया आणि यामध्ये थोडं थोडं पीठ घालून एकसारखं
हलवून याला 5 मिनटं झाकून ठेवायचं आहे. अगदी भाकरीची उकड काढल्यासारखं पीठ इथं झालेलं आहे. सगळं मोहन तेलाला पिठाला लावून घ्यायचं आहे. थोडंसं पीठ त्यातील मी 10 मिनटानंतर काढून घेणार आहे आणि पाण्याचा फक्त हात लावून घट्टसर असा पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. पीठ छान मळून घ्यायचं आहे म्हणजे चकली घालताना तुटत नाही आणि घट्टच पीठ ठेवायचं आहे, त्यामुळे चकलीला काटे छान उठतात. आता सगळ्या चकल्या अशा मी थोड्या थोड्या चकल्या गाळून घेऊन लागलीच तळून घेणार आहे. मीडियम फ्लेमवर गॅसवर चकली तळून घ्यायची आहे. चकली तळताना गॅसची फ्लेम अजिबात कमी जास्त करायची नाही. एकाच तावावर चकल्या थोड्या थोड्या गाळून लागलीच तळून घ्यायची आहे. चकली भाजलेली आहे हे कसं ओळखावं तर वर जे बुडबुडे येतात ते अगदी कमी होतात आणि चकली तळून झाल्यानंतर तळाला जायला लागली की एकदम कमी बुडबुडे यायला लागले की चकली आपली तळून झाली अशी समजायची. चकली एकदम चांगली तळून घ्यायची आहे, नाहीतर एखादी चकली मऊ पडली तर बाकीच्या चकल्याही मऊ पडतात. त्यामुळे तळताना विशेष काळजी घ्यायची आहे. पहा बुडबुडे कमी होत आलेले आहेत आणि जी चकली छान भाजली गेलेली आहे ती तळाला जाताना दिसते. अशा प्रकारे सगळ्या चकल्या तळून घ्यायची आहे. चकलीला या प्रमाणात तुम्ही योग्य ट्रिक्स आणि टिप्स फॉलो केल्या तर अतिशय खमंग आणि चकलीला कलर अतिशय चांगला येतो. अशा छान छान रेसिपींसाठी मनीषाज रेसिपी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉन प्रेस करून ऑल ऑप्शन सेट करा. पहा चकली छान तळून झालेली आहे. आता सगळ्या चकल्या आपण काढून घेऊया. धन्यवाद.